नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि गजानन महाराजांच्या भाविक भक्तांनो. तर आज गुरुवार आहे आणि आजच्या दिवशी मी दर गुरुवारी गजानन महाराजांचं आमच्या जवळ म्हणजे जास्त जवळ नाही, मंदिर आहे. 3-4 किलोमीटर अंतर एवढं असेल. मी 5 पायी वाऱ्या तिथं करत असते मंदिरात. आणि असं मी चालत चालत गेले आणि मंदिर 10 मिनिटं अंतरावर असेल फक्त. तेव्हा मला कसं वाटलं की आपण आता काय करू, आपण शॉर्टकट जाऊ. मधून असं कॉलनीतून गेलं की आपल्याला महाराज म्हणजे लवकर जाऊ आपण, असं मला वाटलं. म्हणून मी काय केलं की मी शॉर्टकटमधून जायला गेले आणि मी 10 मिनिट फिरत बसले, चालत राहिले पुढे पुढे आणि मी परत मागं त्याच रस्त्याने आले जिथून मी शॉर्टकट मार्ग शोधला होता, तिथंच मी आले. आणि जाऊ द्या, मी म्हटलं जाऊ द्या. आणि चालत गेले होते, थकले होते, तरी पण म्हटलं जाऊ द्या, बाबांची इच्छा असेल की आपण एवढं अजून पायी चालावं म्हणून मग मी गेले. तर तिथं गजानन महाराजांचा अभिषेक पूजा चालू होती. तर मग ते गुरुजी खूप चांगले होते. ते म्हणे की करा तुम्ही, कारण प्रत्येक भक्ताची इच्छा असते आपल्या हाताने व्हावं म्हणून, तर तुम्ही करा. आणि असंच मजाकमध्ये ते म्हणत होते की रोज मी लवकर करतो, आज मला उशीर झाला. गजानन महाराजांनी सांगितलं की माझे भक्त येणार आहे, त्यांच्या हाताने करा, असं ते म्हणत होते. आणि अशा पद्धतीनं आज खूप छान दिवस माझ्यासाठी, म्हणजे सर्व सीन गेला होता पायी चालायचा. कारण घरातले कामं पटपट आवरून मी पटकन उन्हाच्या अगोदर जाऊन यावं म्हणून निघाले होते. आणि थोडंसं असं थकल्यासारखं झालं होतं, पण तिथं गेलं आणि हे बाबाला स्पर्श करायला भेटला, अभिषेक करायला भेटला की पूर्ण सीन थकवा माझा निघून गेला. आणि खरंच आजचा खूप खूप छान दिवस. आणि अचानक, कारण ठरवून आपण करतो की आज मला अभिषेक करायचा, पण अचानक माझ्याकडून अभिषेक झाला. आज बाबांना कपडे घातले, शाल टाकली, फेटा लावला. खूप छान वाटलं आज. खरंच हे गुरुमाऊलीनंच करून घेतलं असं समजावं लागेल. आणि माझा एक अनुभव आहे, तो पण म्हणजे त्याच संदर्भात आहे. प्रगट दिनच्या दिवशी मी तुम्हाला सांगितला होता, तर त्या संदर्भात आहे तो. आज मला असं वाटतं की तुम्हाला सांगावं. खरंच आपण कसं म्हणतो, एक जवळ आपल्या एक असणं म्हणजे महाराज असं माझ्या सारखे जवळ असं मी तुम्हाला सांगू शकत नाही की माझ्या मनात काही कोणती गोष्ट यावी आणि बाबांनी ती पूर्ण करावी. म्हणजे मी एवढ्या याच्यात होते, तरी पण बाबाची मला तशी साथ होती. फक्त माझी हाक त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हती. आणि म्हणजे कसं, म्हणजे बाबा तर माझ्यासोबतच होते, त्यांनी तर माझी साथ सोडली नव्हती. पण कसं माझ्याकडून म्हणजे आपण भक्ती केल्यामुळं, बाबाचं स्मरण केल्यामुळं, बाबाची आठवण काढल्यामुळं आपण बाबाच्या जास्त जवळ जातो. आणि मग तसं करायची माझी इच्छाच होत नव्हती, पण बाबांनी माझी साथ कधी पण सोडली नाही. म्हणजे कसं होत होतं की बाबाचं करायचं म्हटलं की मला असा कंटाळा येत होता. मी काय म्हणत होते, जाऊ द्या आता, उद्यापासून आपण करू, उद्यापासून बाबाची पोथी वाचू, आपण उद्या असं करू. उद्या तो उद्या कधीच उजडत नव्हता, असंच होत होतं. आणि इतका कंटाळा यायचा बाबाचं. मग असं की मी बाबाचं केलं नाही, बाबांनी माझ्याकडे दुर्लक्ष करावं, ह्या सर्व गोष्टी. पण नाही, ती माझी गुरु माऊली माझ्या मनात राहते, ती माझ्यासोबत राहते. एक क्षण, एक मिनिट मी माझ्या बाबाला कधीच विसरू शकत नाही. आणि माझ्या मनोमनी माझे बाबा राहतात. कोणी किती काही करू द्या, मी माझ्या बाबांना कधीच विसरत नाही. जरी मी त्यांचं केलं नाही तरी पण ते माझ्यासोबत असतात. माझं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचतं, माझ्या हाकेला ते धावून येतात. अजून मला काही पाहिजे नसतं. आणि असंच प्रगट दिन काय होतं की, आणि म्हणाले लोकांना कोणी पुढे गेलं, आणि ती माझ्या परिस्थितीत बरं का, ज्यावेळेस मला तसा त्रास व्हायचा ना, तेव्हा लोकांना कसं वाटायचं की कोणी पुढे गेलं, कोणी प्रगती केली की लोक त्यांचा हेवा करतात, त्यांच्यावर जळतात. पण मी ह्या गोष्टीसाठी कधीच कोणावर जळले नाही, न कुणाचा हेवा केला नाही, न कुणाची बरोबरी केली नाही. फक्त मी एका गोष्टीसाठी मला वाईट वाटत होतं, कारण माझ्या ह्या चॅनलमुळं गजानन महाराजांचे खूप भक्त माझ्या आसपास होते. मग मी आज एवढं पारायण केलं,
मी एवढा जप केला. कोणी असं म्हणलं की मला खरंच सांगते मला खूप दुःख होत होतं की लोक एवढं करतात आणि आपल्याच्याने एवढं होत नाही, म्हणून मी दुःखी व्हायचे. असं का बरं देवा माझ्याकडून, का बरं, आणि रडायचे मी त्या दिवशी. खूप उदास राहायचे की बाबा असं का बरं, बाबा माझ्याकडून का बरं काही करून घेत नाही, म्हणून मी खूप दुःखी होत होते. आणि एक दिवस मी ठरवलं, नाही आता काही असो मला पारायण बाबाचं करायचं. आज मी प्रगट दिनच होता बहुतेक 2 वर्षापूर्वीचा, आणि मी ठरवलं नाही काही असो आता मी करणार म्हणजे करणार, असं म्हणून मी बाबाची पोथी घेऊन बसले. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पोथी काळी दिसायची. स्वप्न जरी पडले, स्वप्न तसेच की पूर्ण पोथी फाटलेली मला दिसत नव्हती. जुनं कोणतं की घर दिसायचं खूप पुराणं, आणि तिथं मला पोथीच वाचता येत नव्हती. असं काही स्वप्न पडायचे. आणि त्या गोष्टीतून मला कधीच असा मी हे केलं नाही की असं काही असू शकतं. मी एकच गोष्टीचा विचार केला की नाही, माझे बाबा आहेत आणि मी किती जरी हे केलं तरी माझे बाबा फक्त एवढं म्हणत होते, बाबा मला दूर लोटू नका, बाबा मला दूर लोटू नका, हेच एवढं मी म्हणायचे. आणि काय झालं, एक दिवस प्रगट दिनच्या दिवशी मी ठरवलं आता मला पारायण करायचं. मी अशी पोथी उघडली आणि मी पोथी वाचायला सुरुवात केली. अशी बोबडी कशी उच्चार पण असे स्पष्ट येत नव्हते. असं मी म्हणजे असं म्हणाले ना, असे खडखड उच्चार एक ना एक व्यवस्थित, पण अशी बोबडी वळत होती. पोथी पण मला वाचता येत नव्हती. असं वेगळंच काहीतरी म्हणत होते मी. असा हाताचा थरकाप होत होता आणि मी पोथी टाकत होते आणि असं मला कोणीतरी लांब ओढत होतं आणि मी असा बाबाकडे हात करत होते, बाबा मला पहा, बाबा मला काय होतंय, असं करत होते मी. आणि असंच सगळं घडत, आता ते सांगा वाटत नाही, मला खरंच ते सांगायचं नाही आहे तुम्हाला. मी सांगते, मला आठवलं तरी पण मला खूप राग येतो आणि मला खूप कसं तरी वाटतं, आणि म्हणून मला ती गोष्ट नाही आठवायची. पण मी अशीच मग चक्कर येऊन पडल्यासारखे झाले. आणि तेवढ्याच, आणि पोथी अशी कशीच्या कशी टाकून दिली ते तर सीन पण मला असं डोळ्यासमोर आणा वाटत नाही. आणि थोड्याच वेळात बाबा माझ्यासमोर आले आणि मला म्हणजे मी अशी चक्कर येऊन पडल्यासारखी झाले. काय संभाषण होत होतं ते मला माहीत नाही, मला ते काही आठवत नाही. पण मग मी म्हणत होते, बाबा मला हे असं काय व्हायलं बाबा, असं म्हणून मी नुसती, आणि मी अशी चक्कर येऊन पडले. आणि तेवढ्यात बाबाजवळ आल्यासारखं दिसले नाही, पण असा पूर्ण भास, आवाज, उठ बाळा उठ, घे ती पोथी, तुला पारायण करायचं ना माझं, घे ती पोथी, उठ बाळा उठ, मी आहे ना, मी तुम्हाला सांगू शकत नाही, आवाज अजून माझ्या कानाजवळ, मी आहे ना, घे, उचल, घे ती पोथी, वाच ती पोथी, असे आवाज. आणि मग मला हे होत होतं की नाही, मग मी म्हणत होते नाही हे सगळे आपल्या मनचे भ्रम आहेत, हे असं काहीही नसतं, बाबा असू शकतात, सत्य बाबाच आहेत फक्त, पण हे सगळं खोटं आहे, एवढं सगळं माझ्यासोबत घडू नये. मग मी असं, मला वाटत होतं नाही हे काहीच खरं नाही आहे, हे सर्व काही खोटं आहे. पण खरंच सांगते, बाबा अशा परिस्थितीतही मला एकटं सोडत नव्हते, माझ्या जवळ येत होते, माझ्या डोक्यावरून हात फिरवत होते, घे बाळा, घे ती पोथी, उठ, वाच, तुला माझं पारायण करायचं आहे ना. आणि ह्याच सर्व कारणामुळे एक दिवस बाबाच्याही सहनशीलतेचा अंत झाला. आणि कारण माझी तशी परेशानी बाबालाही पाहवत नव्हती, माझ्या गुरु माऊलीला खरंच पाहवत नव्हती. आणि मग त्या सर्व गोष्टीचा अंत मी जो प्रगट दिनच्या दिवशी तुम्हाला जो अनुभव सांगितला तशा पद्धतीने झाला. पण अशा वेळेस माझ्यासोबत हे असे प्रकार घडत होते आणि बाबाला ते सहन झाले नाही, आणि बाबांनी मग त्याचा अंत केला. अशी ही माझी गुरु माऊली आहे, आणि या माऊलीशिवाय मला काही नको. खरंच मला माझी सर्वात मोठं काय माझ्याजवळ असेल ते फक्त माझे बाबा आहेत, माझी गुरु माऊली माझ्यासोबत आहे. आणि मला जीवनात काही नको, मी तुम्हाला सांगते, मला फक्त माझी गुरु माऊली पाहिजे, आणि ती माझ्यासोबत आहे. सर्वात मोठं धन दौलत माझ्याकडे एकच आहे, माझी गुरु माऊली, जी कायम माझ्यासोबत असते, माझ्यासोबत राहते, माझं दुःख कमी करते. आणि
तुम्हाला मी सांगूच शकत नाही. मला जीवनात काहीच नाही पाहिजे. मला फक्त माझी गुरुमाऊली पाहिजे. कारण त्यांनी मला सर्व काही दिलेलं आहे. असं काहीच ठेवलं नाही माझ्या गुरुमाऊलीनं की जे मला पाहिजे म्हणून. मी जे जे मनात आणलं ते ते त्यांनी माझ्या पदरात टाकलं. अशी माझी ही गुरुमाऊली आहे. खूप खूप दयाळू आहे आणि मी खूप नशीबवान आहे, भाग्यवान आहे. माझ्या गुरुमाऊलीचा वरदहस्त माझ्या डोक्यावर आहे. आणि मला पण वाटतं खरंच मी खूप मोठं पुण्य केलं असेल म्हणून माझी गुरुमाऊलीची साथ माझ्यासोबत आहे. जागृत म्हणतात ना, असं सोबत असल्याचं मला दिवसभर जाणवतं. माझी माऊली माझ्यासोबत आहे, माझ्या आसपास आहे, माझ्यासोबत राहते. ती कायमस्वरूपी माझ्यासोबत राहते. मी काय म्हणून तुम्हाला सांगू. माझ्या ह्या गुरुमाऊलीबद्दल जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे. माझी गुरुमाऊली माझ्यासोबत आहे. मला अजून काय पाहिजे जीवनात. आणि तिचा वरदहस्त माझ्या डोक्यावर आहे. असा माझा अनुभव होता. आणि तुम्हाला असेच माझे अनुभव ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला लाईक करत जा अनुभवाला. म्हणजे खरंच आपल्या चॅनल जास्त व्हायरल होईल आणि आपले अनुभव प्रत्येकापर्यंत पोहोचतील. अजूनही तुम्ही पहा, आपण कोणाचा अनुभव ऐकला की आपल्याला खरंच किती असं भरून येतं आपलं मन की नाही आपली गुरुमाऊली अशा पद्धतीनं साथ देते. आपली गुरुमाऊली आपल्यासोबत राहते याचा आपल्याला प्रचिती येते. आपल्याला किती छान वाटतं. आपली गुरुमाऊली आपल्यासोबत आहे. तसंच प्रत्येकाला वाटू देत आणि हा कल्पवृक्ष प्रत्येकाला भेटू देत की जे जे मनात आणलं ते ते आपल्याला भेटतं. ते आपल्या गुरुमाऊलीमुळं. खरं मला जीवनात माझी गुरुमाऊली भेटली. मला काही नाही पाहिजे. माझी गुरुमाऊली माझ्यासोबत आहे. अजून याच्यापेक्षा मला काय पाहिजे. गणगण गणात बोते गजानन महाराज की जय. तर आपण करणारे कोणी नसतो. तो आपला देव असतो जो आपल्याकडून सर्व गोष्टी करून घेत असतो. तसा हा माझा अनुभव आज आला. आणि एकाच व्हिडिओत मी तुम्हाला 2 अनुभव सांगितले. आजच्या आज आलेला आणि अजून माझे खूप अनुभव आहेत. ते मी दर गुरुवारी शेअर करत जाईल. कारण तुम्ही सर्व माझ्या अनुभवाची वाट पाहतात. हे ऐकून पण मला खूप छान वाटतं. आणि आपली ही गुरुमाऊलीचा आशीर्वाद सर्वांनाच भेटो. सर्वांनाच त्यांची कृपा भेटो. एवढीच त्यांच्या चरणी, महाराजांच्या चरणी इच्छा, माझी प्रार्थना. आणि आता मी लवकरच शेगावला जाणार आहे. शेगावला गेलं की मी लाईव्ह येईल आणि आपल्या बाबाचं दर्शन तुम्हाला घडवं.